नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलवर. आणि आज सकाळी सकाळी मी पूजेसाठी तोडत आहे फुलं. तर फुलं तोडता तोडता काय काय कामं केलेली आहेत बागेत ते पण आपण बघणार आहोत. तर हे सकाळी मी जास्वंदाची फुलं तोडून ठेवलेली होती. ते म्हणजे याच्यातच ठेवली होती, आपल्या शेवंतीच्या झाडातच ठेवले होते. तर मी सकाळी सकाळी पूजेसाठी फुलं तोडून येत आहे. रोजचं जे काम असतं त्याचाच आज व्हिडिओ बनवलेला आहे की फुलं तोडता तोडता आपण म्हणजे मी काय काय कामं करते गार्डनमध्ये. तर बघू शकता अशा प्रकारे मी सर्व पूजेसाठी फुलं तोडून घेतलेली आहेत. आणि वेगळ्या वेगळ्या कलरचे एकदम छोटे छोटे छान छान फुलं आहेत. प्रत्येक प्रत्येक म्हणजे फूल आहे आपलं म्हणजे माझ्याकडे. गुलाब तर तुम्हाला माहितीच आहे, जास्वंद 2-3 कलरचे आहे, आबोली, स्वास्तिक, मोगरा, कृष्णकमळ. आता ब्रह्मकमळ तर काय सध्या फुलं नाही आहेत. आणि हे बघा, हे खूप छान असे फुलं आहेत. तर हे पण मी तोडून घेत आहे. खाली असं देवाऱ्यापाशी आपण शो म्हणजे म्हणून पण ठेवू शकतो. आणि हे बघा, कृष्णकमळ किती उंच आहे. तर अशा प्रकारे कृष्णकमळ पण 2च आहे, जास्त नाही पाकळे कृष्णकमळ. अशा प्रकारे मी फुलं तोडून घेतलेले आहे. आणि ते अजून कळीच आहे, ते नंतर तोडू. माझ्या मागे व्हिडिओ आहेत बघा, त्यात खूप सारे असे कृष्णकमळाचे फुलं आहेत. तर हे गुलाब आहे, हे गुलाब पण तोडून घेत आहे. काय होतं, एखादी जरी पाकळी गळाली तर मग ते बरोबर नाही वाटत, म्हणून मग मी आता तोडून घेतलेले आहे. तर बघा, अशा प्रकारे हे गुलाब तोडून घेतलेले आहेत. तर अजून बघूया कुठले कुठले फुलं आहेत. आणि हे फुललेलं आहे, तर हे पण तोडून घेऊया. कृष्णकमळ बघा किती छान आहे. इतके सारे कृष्णकमळ येत असतात ना, त्याला पण ह्या वेळेसच काय झालं काय माहिती, थोडंसं लेट येतात की काय काय माहिती. आणि हे बघा, हे गुलाबी कलरचं जास्वंद आहे, तर याला पण खूप साऱ्या कळ्या लागलेल्या आहे. ही कळी अजून उमलली नव्हती, पण मी तोडून घेतलेली आहे. आणि खाली भेंडी बघा किती मस्त आली आपली भेंडी गवार. तर गुलाब पण बरेच निघालेले आहेत, कारण मी काय फुलं ठेवत नाही झाडाला. रोजच्या पूजेला एवढी फुलं तोडून घेत असते, त्यामुळे असं वाटतं की फुलं नाही येत झाडांना. पण रोजच्या रोज मी अशी फुलं तोडून घेत असते. आणि त्यानंतर तोडणार आहे वांगे, कारण आज करायची होती वांग्याची मस्त झणझणीत अशी भाजी. तर त्यानंतर वांगे तोडून घेतलेले आहे सर्व. जे जे होते ते आता 8 दिवस झाले असतील ना. गेल्या रविवारी वांगे तोडले होते, पुण्याला द्यायचे होते म्हणून. तर आता परत मोठले झालेले आहेत. तर वांगे तोडून घेतल्यानंतर मी वांग्याच्या ज्या फांद्या म्हणजे त्याला वांगे येऊन गेलेले आहेत ना, त्या फांद्या मी कट करून घेणार आहे. कट करून टाकते, मग नवीन परत फुटतात ना. तर खूप छान असे वांगे लागलेले आहेत. जे मी पहिल्या फांद्या कट केलेल्या आहेत त्याला. आता ते आपले जे वांगे लावलेले आहेत ते अजून लहान लहान आहेत, तोपर्यंत हे वांगे खायला तयार आहेत. हे बघा, अशा प्रकारे आता जे फांद्या हे आहेत ना, तर ते मग नंतर कट करून टाकणार आहे. तर आधी वांगे तोडून घेणार आहे. आणि नंतर छोटे छोटे जे वांगे आहेत त्यांना पण कशाप्रकारे आपण काळजी घेतो ते पण मी घेते, ते पण मी दाखवणार आहे. तर हे बघा, असे आहेत वांगे. तर हे तोडून घ्यावे लागतात ना, मग ठेवता येत नाही. प्रत्येक 8 दिवसाला तुम्ही जर बघितलं तर 8 दिवसच खूप होतात. 8 दिवसाला तोडावंच लागतात. तर फांदी पण तुटून आलेली आहे. तर हे असे वांगे मोठाले होऊन चालले होते, तर म्हटलं तोडून घ्यावे. आणि भाजी पण आज बनवायची होती. कारले पण होते करायला, पण आता कारले उद्या नाही परवा दिवशी तोडल कारले पण आहेत. तर हे असे वांगे आहेत. हे पूर्ण वांगे असे तोडून घेणार आहे. खूप छान असे आपल्या झाडाने भरपूर भरपूर वांगे दिलेले आहेत. आणि कुठलंही रासायनिक खत आपण त्याला टाकलेलं नाही आहे. तुम्ही बघितलेलंच आहे, मी फक्त शेणखत आणि राखीचं प्रमाण जास्त ठेवत असते. तरी ते खाली शेपू लावलेला आहे. तर शेपू आणि गवार छान असे उगवलेले आहेत आपले, ते मी नंतर दाखवेलच तुम्हाला. आणि हे बघा, हे झाड आहे ना, हे मी कट केलं होतं बघा. कट केल्यानंतर म्हणजे अगोदर ज्या फांद्यांना वांगे येऊन गेले ना, त्या फांद्या कट करून टाकते. आणि नंतर परत फुटले की मग परत त्याला वांगे येतात नवीन. तर हे बघा, हे पण तेच आहेत, हे फुटलेलेच आहेत. हे बघा, अशा प्रकारे हे वांग्याचे पण जे फांदीचे वांगे तोडून घेतले ना, आणि तिला फुलं कळी नसली की ते काढून टाकायची, म्हणजे नवीन तिथं येतात. हे अशा प्रकारे काढून टाकलेले आहेत. जे ज्या फांद्यांचे वांगे संपलेले आहेत त्यांना आता फुलकळी नव्हती, म्हणून हे मी काढून घेतलेलं आहे अशा प्रकारे. तर एवढे असे वांगे निघालेले आहेत, बघू शकता तुम्ही. आता हे वांग्याची भाजी करणार आहे आज. आणि नंतर मी ते छोटे छोटे वांगे, हे बघा, ती फांदी पण तशीच राहिली माझ्याकडून. आणि 2 कारले तुटले गेले, ते आणलेत मी. ते काय माहिती कसं काय तुटले होते. तर नंतर मी छोट्या छोट्या वांग्यांना राख टाकून घेणार आहे. तर बघा, अशा प्रकारे छोट्या छोट्या वांग्यांना जे आहेत ते राख टाकून घ्यायची, वरून पण थोडी टाकायची. आणि बुडाला पण टाकायची, म्हणजे छान असे आपले वांगे येतात. मी कुठलंही रासायनिक खत वापरत नाही, तुम्हाला तर माहितीच आहे. फक्त वांग्याला तर फक्त राखच असती. आणि ज्या टायमाला लावतो त्या टायमाला शेणखत वगैरे आपण
टाकत असतो. तरी अशा प्रकारे मी राख टाकून घेतलेली आहे वांग्याला. आणि काल काही वांग्यांना टाकली होती, काल माझ्या लक्षातच नाही आलं. नंतर म्हटलं आता जाऊन दे, उद्या टाकलं, उद्या तर व्हिडिओ करायचंच आहे ना. तर अशा प्रकारे मी सर्व वांग्यांवर पण हे उरलेली राख टाकून देणार आहे. तर अशा प्रकारे सकाळी सकाळी थोडीफार फुलं तोडता बागेतली कामं करत असते. तर कसा वाटला व्हिडिओ ते पण नक्की सांगा. आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि हां, आता हे मी दरवेळेस शेवटच जाते माझंवालं. हे बघा मिरच्या आहेत इथं छोट्या छोट्या, शेवटच सांगण्यात येतं. माझ्या अगोदर लक्षातच येत नाही व्हिडिओ चालू केल्या सांगायचं, की कमेंटमधून एकमेकांना सपोर्ट नक्की करत जा. आणि असेच व्हिडिओ बघत चला. साधे सोपे असतात, जरी तुम्हाला करू वाटले यातले उपाय तर ते पण करत जा. कारण काही जास्त याचे उपाय नसतात, अवघड उपाय नसतात. हे असे साधे सोपे आपले मस्त असे वांग्याला राख टाकून घ्यायची. व्यवस्थित आपल्याला वांगे येतात. आणि हे काल इथं टाकलेले आहेत, इथे पण वांगे आणि कोथिंबीर लावलेली आहे.